पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेले आहे की अथर्व बाबांकडून 2000 रुपये घेतो, खुश होऊन कॉलेजला निघून जातो. आता कॉलेजमध्ये एक लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये सर्व स्टुडंट अभ्यासासाठी, टाईमपाससाठी, भरपूर काही गोष्टीसाठी बसत असतात, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तसाच अथर्वही लायब्ररीमध्ये ज्योतिषशास्त्राचे पुस्तक वाचत बसला आहे. तेव्हा त्याचे 3 मित्र लायब्ररीमध्ये प्रवेश करतात. अनिल, राहुल आणि रोहित. रोहित हा पायाने लंगडा आहे. हे तिन्ही मित्र त्याच्याच वयाचे आहेत, म्हणजेच 20-22 वर्षांचे. त्याच्यातला अनिल हा या चित्रपटातला निगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि हे बाकीचे रोहित आणि राहुल त्याचे मित्र आहेत. हे तिघेजण प्रवेश करतात आणि त्यांची चर्चा सुरू होते. तेव्हा अथर्व पुस्तकातून मान वर काढून मित्रांच्या दिशेने पाहत पुस्तक बंद करतो. तेव्हा अनिल अथर्वकडे पाहून बोलतो, व्हेरी इंटरेस्टिंग. यावेळी डान्स शोमध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्यायचा काय? अथर्व, हे बघा, ज्याला भाग घ्यायचा आहे त्यांनी घ्या. मला काही जमणार नाही, कारण आपल्याला डान्स वगैरे काही येत नाही. अनिल, व्हेरी इंटरेस्टिंग. जरा पुस्तकातून बाहेर ये, बघ जरा. तेवढ्यात त्याला राधिका समोरून येताना दिसते. राधिका या चित्रपटाची नायिका आहे. तिच्याकडे पाहून आपले ओठ दाताच्या खाली दाबून तो मदमस्त अंदाजमध्ये बोलतो की बघ जरा, दुनिया किती सुंदर आहे ते. अनिलचा बदललेला आवाज ऐकून रोहित त्याच्याकडे पाहतो आणि अनिल ज्या दिशेकडे पाहून बोलत आहे त्याच दिशेला वळून हाही बघू लागतो आणि बोलतो, रोहित एकदम खुश होऊन, आईला खरंच रे. असं जर कोणी पार्टनर मिळाला तर मी पण डान्स करेन यार. अनिल, हो मग? तू अजून स्वतःला ओळखलं नाहीस? अरे तू तर ब्रेक डान्स करू शकतोस. सगळे अनिलकडे पाहू लागतात. रोहितची छाती गर्वाने फुगू लागते. अनिल डोळा मारून बोलतो, अनिल, हो मग? अरे ब्रेक तर हा ऑलरेडी आहेच, आता फक्त याला डान्सच करायचा आहे. सर्वजण हसू लागतात. तेवढ्यात राधिका फ्रेममध्ये प्रवेश करून बोलते. राधिका प्रसन्न चेहरा, हे गाईज, गुड मॉर्निंग. अथर्व सोडून सर्वजण हात पुढे करतात. अनिल, रोहित, राहुल, व्हेरी गुड मॉर्निंग राधिका. राधिका अथर्वसमोर आपला हात पुढे करून बाकी तिघांना इग्नोर करत बोलते, स्माइल देत, गुड मॉर्निंग अथर्व. अथर्व स्माइल देत, गुड मॉर्निंग राधिका. सर्वजण एकमेकांना पाहून लाज वाटते त्यांना आणि आपला हात सर्वजण पाठी घेतात. राधिका खुश होऊन बोलते, अथर्व, यावेळी मी माझ्याबरोबर तुझं नाव देणार आहे डान्ससाठी. अनिल, रोहित, राहुल यांचे चेहरे पडतात. तर अनिल जळू लागतो आणि बोलतो, हॅलो, कॉलेजमध्ये दुसरे स्टुडंट्स पण आहेत, हे तू विसरू नकोस. राधिका त्याच्या समोर चुटकी वाजून बोलते, ओय हॅलो, कॉलेजमध्ये दुसऱ्या मुली पण आहेत, हे तू विसरू नकोस. यावर्षी मी फक्त अथर्वबरोबरच डान्स करणार आहे. रोहित, ओय मॅडम, जबरदस्ती आहे क्या? अथर्व वैतागतो, अरे काय काय चावलंय, जरा मला बोलू द्याल का? राधिका, तुला माहीत आहे का, मला डान्स वान्स काय येत नाही. राधिका, त्याची तू चिंता करू नकोस, मी शिकवेन ना तुला. अथर्व, तू मला शिकवणार? त्याच्यावर रोहित बोलतो, मग हा शिकणार. नंतर राहुल बोलतो, त्यात 1 महिना जाणार. अथर्व, कॉलेजला सुट्ट्या पडणार आणि मग मी शिकणार? अरे रे, नो 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 नो. अनिल, राहुल, रोहित हसू लागतात. तर राधिका अथर्वचा हात धरून रागात सर्वांवर एक नजर टाकून अथर्वला घेऊन तिथून निघून जाते. अनिल, राहुल, रोहित आपापल्यामध्ये एकमेकांकडे पाहतात आणि मग त्या दोघांकडे सगळे पाहतच राहतात. राधिका आणि अथर्वच्या घरी येतात आणि अथर्वच्या बेडरूममध्ये टेबलवर होम थिएटर ठेवला आहे आणि त्याच्या म्युझिकवर राधिका स्किन टाईट कॉस्ट्यूमवर अथर्वला डान्स करून दाखवते आहे. म्युझिक चालू होते आणि राधिका नाचू लागते. अथर्व डान्स सोडून तिची फिगर पाहून त्याचे डोळे फिरू लागतात. म्युझिक स्टॉप होते. राधिका थकून खुर्चीत बसत बोलते, राधिका, चल आता मला करून दाखव. अथर्व उखडलेल्या तिच्या श्वासामुळे तिचे उरोज वर खाली होत असतात ते पाहण्यामध्ये दंग होऊन जातो. राधिका घाम पुसत पुन्हा आवाज देते, राधिका, अथर्व. अथर्व हडबडून जागा होतो आणि तत मम पप्पा करत बोलतो. अथर्व, हां हो, करतो ना. म्युझिक चालू होते आणि अथर्व वेड्यावाकड्या उड्या मारू लागतो. राधिका भडकते, राधिका,
नाही 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 नाही, हा डान्सच नाही आहे. हा कोणता डान्स आहे? अथर्व, हां तो हे राधिका, राहू दे, कळालं मला. पुन्हा एकदा बघ, लक्ष देऊन बघ. काय? अथर्व, हो नक्कीच लक्ष देणार, मगाशी पण देतच होतो. राधिका म्युझिक ऑन करून नाचू लागते. राधिकाचा मनमोहक डान्स पाहून तो रमून जातो. त्याची इच्छा नसतानाही त्याची नजर सारखी राधिकाच्या छातीकडे आणि कमरेकडे जाऊ लागते. स्वतःला कंट्रोल करणे त्याला अशक्य होऊ लागते. राधिका पुन्हा थकून तशीच बसते आणि श्वास घेऊ लागते. अथर्वला कसे तरी होते. तो आपली नजर दुसरीकडे फिरवून उठतो आणि बोलतो, अथर्व, माझं लक्ष भटकतंय राधिका. अथर्व एक बेडशीट घेतो आणि राधिकाच्या ज्या खुर्चीत बसली आहे त्या खुर्चीसकट तिला गोल गोल लपेटून पॅक करू लागतो. तेव्हा राधिका बोलते, अथर्व, हे काय करतोयस? राधिका, अथर्व, तू आराम कर, मी डान्स करतो. तोही ब्रेक. आणि अथर्व ब्रेक डान्स करू लागतो आणि एक अवघड स्टेप घेतेवेळी त्याची शिरेवर शिर चढते आणि तो ब्लॉक होतो आणि तो ओरडू लागतो. अथर्व, अरे बापरे, राधिका राधिका, मी अडकलोय वाटतं. सोडव मला सोडव. शिरेवर शिर चढली वाटतं. ये लवकर. राधिका, अरे तू मला बांधून ठेवले आहेस आणि आता मी तुला कशी सोडवू? राधिका सुटण्याचा भरसक प्रयत्न करते आणि तिची खुर्ची कलंडते आणि तीही खुर्ची सकट जमिनीवर खाली आडवी पडते. राधिका भडकते, काय मूर्ख आहेस? तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला? आता काय करायचं? अथर्व अडकले अवस्थेत, अरे काय 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 म्हणतेस? तू उठ ना, मला सोडव. तेवढ्यात दरवाजात श्रावणी येते आणि अथर्व आणि राधिकाची अवघडलेली अवस्था पाहून किंचाळते. तशा वैष्णवी आणि साधना धावतच येतात. श्रावणी, हे बघा अथर्वला काय झालं ते, आणि हिला कोणी बांधली? वैष्णवी पटकन जाऊन राधिकाला खोलते तर साधना अथर्वला बेडवर झोपवते. राधिका, नमस्ते आई. यावेळी आम्ही दोघे पार्टिसिपेट करतोय ना, त्याची प्रॅक्टिस सुरू होती. साधना, ही अशी स्वतःला बांधून घेऊन? राधिका, नाही नाही, हे आणि असं का केलं मलाही माहीत नाही, काहीतरी करतो वेगळंच. साधना, चांगली गोष्ट आहे, पण सांभाळून करा. कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात पुढे या. श्रावणी, आहेत ना, का नाही? त्याला वर्तुळ ओढून दे, आत्ता मटकन जाऊन बसेल त्यात. अथर्व रागात, वने खबरदार, जर माझ्या मैत्रिणीसमोर माझा इन्सल्ट करशील तर. श्रावणी, हा, अजून इन्सल्ट व्हायचा राहायला बाकी आहे काय? वैष्णवी बोलते, राधिका तू याच्या नादी लागू नकोस, तू तुझं प्रॅक्टिस कधी करणार? राधिका, हो पण मी एकटी कशी करणार? हा पण आहे ना माझ्याबरोबर. अथर्व वैष्णवी समोर येऊन, ए काय, तुम्ही तुमचं बघा ना, आम्ही आमचं बघतो. ए आई, सांग ना, काय मध्ये मध्ये पिटपिट लावली आहे? साधना, हे चला तुम्ही तुमच्या कामाला लागा, ते बघतील त्यांचं काय करायचं ते. अथर्व, राधिका याचं काय मनावर घेऊ नको, या अशाच आहेत. साधनाबरोबर या तिघी बहिणी त्याला नाक मुरडून तिथून निघून जातात. पुढे कॉलेजच्या ग्राउंडवर स्टेज समोर खचाखच भरलेले टीचर्स आणि स्टुडंट्स शो सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. स्टेजच्या एका कोपऱ्यात विंगेमध्ये राधिका अथर्वला स्टेजवर जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. राधिका, अरे अथर्व, असं काय करतोस? शोची वेळ झाली आहे. आपल्या कॉलेजचे स्टुडंट कसे आहेत तुला माहीत आहे ना? अंडे आणि टमाटर आणि चपला फेकायला सुरुवात करतील. जा लवकर जा, पळ लवकर. अथर्व आडेवेडे आणत, तुला स्टेजची काळजी आहे, माझी नाही. अगं अंडी टमाटर स्टेजवर पडले तर चालतील, पण माझ्यावर नाही नको रे बाबा, माझ्याची नाही होणार. राधिका, माझ्याची नाही होणार. नाही होय करत राधिका अथर्वला स्टेजवर ढकलून देते आणि रेकॉर्ड सुरू होते. म्युझिक चालू होताच अथर्व भांबावून जातो आणि वेड्या वाकड्या उड्या मारून नाचू लागतो. तसे पब्लिक आरडाओरडा करून हसू लागतात. तेव्हा स्टेजवर राधिकाची एंट्री होते आणि पब्लिक शांत होते. तसा अथर्वला ठेका गवसतो. दोघांचा परफॉर्मन्स खूप छान होतो. सगळे टाळ्यांच्या गजरामध्ये दोघांचं स्वागत करतात. शो नंतर रात्री घरी काय होतंय? घरी डायनिंग टेबलवर डिनरसाठी सगळेजण हजर आहेत. फक्त रतनची खुर्ची खाली आहे. रामू काका जेवण ठेवून जातात आणि साधना प्लेटमध्ये जेवण वाढू लागते. तेव्हा मुलांची चर्चा सुरू होते. वैष्णवी खुश होऊन, आई तुला माहीत आहे आज कॉलेजमध्ये स्टेज शो होता ते? अथर्वकडे तिरकी नजर करून बोलते. आणि तिघे काय झालं माहिती आहे? स्टेजवर अंडे आणि टमाटर. अथर्व वाक्य तोडून बोलतो, नेमके हिच्या वेळेलाच पडले. वैष्णवी रागात, तुला कोणी मध्ये चोंबडापणा करायला सांगितलंय? मी सांगते ना माझं. अथर्व, सांग नाहीतरी तुझी स्तुती करायला कोणाला वेळ आहे?
श्रावणी रागात. अथर्व, तुझा डान्स चांगला झाला आहे ना? लोकांनी तुझी स्तुती केली आहे ना? मग गप्प ना, तिला तिचं सांगू दे ना. अथर्व शांतपणे तोंडाला तोंडात. अरे पण सांगायला काय असेल तर ना. आई सीन होता समझोत्याचा, पण ऐनवेळी आपल्या महाराणी डायलॉग विसरल्या, त्यामुळे स्टुडंट्स खवळले. मग काय, हे अंडा हे टमाटर, हे अंडा हे टमाटर. चेहरा बघ कसा लाल पिवळा झाला तिचा अंडे टमाटर खाऊन. वैष्णवी भडकून अथर्वला मारायला उठते, तेवढ्यात रतन फ्रेममध्ये प्रवेश करून जागेवर येऊन बसतो. वैष्णवी आपल्या रागावर नियंत्रण करत जागेवर बसून आपला राग समोरच्या प्लेटमध्ये ठेवलेल्या भज्यांवर काढते. गपागप 2-3 भजे तोंडात टाकून अथर्वकडे रागात पाहून चावून खाऊ लागते. सगळेजण जेवण घेऊ लागतात, तेव्हा वैष्णवी बोलते. वैष्णवी, श्रावणी, प्रियंका व अथर्ववर एक नजर टाकून, बाबा, आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पिकनिक जाणार आहे. अथर्व, विद्यार्थ्यांची जाणार आहे ना? तुला काय करायचं आहे? तू विद्यार्थिनी आहेस, विद्यार्थी नाहीस. प्रियंका, अथर्व, तेच ती सांगते. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मिळून एकत्र जाणार आहोत. साधना, कुठे जाणार आहे? ही तुमची ट्रिप. रतन, कुठेही जा, पण अथर्वला बरोबर घेऊन जा. साधना, कधी जाणार आहात? श्रावणी खुश होऊन, डेट फिक्स झाली की सांगूच आम्ही तुम्हाला. अथर्व, आपण यावेळी माथेरानला जाऊया ना. श्रावणी, तू गप्पा बस, माथेरान आमचं फिरून झालेलं आहे. रतन हातात घास घेऊन, मग आता काय, कुठला प्लॅन आहे? उटी की हिमाचल? श्रावणी, बाबा ते सुद्धा झालं आमचं. साधना पाण्याचा ग्लास उचलून, अरे मग जायचं तरी कुठे आहे तुम्हाला? आजचा भाग इथेच संपतोय मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटतं? श्रावणी, वैष्णवी, प्रियंका आणि अथर्व कुठे जायचा प्लॅन करतायत? कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. थँक्यू.